ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे महिपनची धमकी आल्यामुळे सायली अर्जुनला घरातनं बाहेर काढण्यासाठी माने करत असते व अर्जुन ठरवतो की आपल्याला काहीतरी प्लॅन केला पाहिजे. सायली तर आपल्याला घराबाहेर पाठवत नाही. आणि त्याच टायमाला आता चैतन्य घरी येतो आणि तो सायलीला कॉफी आणायला पाठवतो. त्याच टायमाला अर्जुन खाली उतरतो आणि अर्जुन आणि चेतन घरातून पळतात. तिथे सायली येते आणि सायली अर्जुनला न पळता पूर्णाईला बोलते, तुम्ही तर तिला थांबवायला पाहिजे होता ना, तुम्ही तरी त्यांना थांबवायला पाहिजे होता ना. ते पूर्णाई बोलते, काळजी करू नको, त्याला काय नाही होणार. मी पण एका वकिलाला बोलवतो कारण की त्याला सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी त्याला एक तगडा वकील पाहिजे असतो. त्यासाठी तो पाहिजे तेवढे पैसे वाचायला तयार असतो. पण कुठलाही वकील तयार नसतो. तो बोलतो आज येऊया, उद्या बघूया आणि सगळे वकील त्याला टांग देत असतात. त्यामुळे महिपनला खूप राग आलेला असतो आणि तो ठरवतो की ज्या व्यक्तीमुळे ते घडलंय ना त्या व्यक्तीला आपण मारायचं. तो दामिनी वकीलला मारायला बघतो. दामिनीनेच केस सोडली ना, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे महिपन ॲक्शन मोडमध्ये आलेला असतो. त्यांनी पण कोर्टात साक्षीविरुद्ध पुरावे दिलेले असतात, पुरावा सांगितलेला असतो. साक्ष दिलेली असते. त्याने एकेकांना तो मारायला चालू करतो. त्याला सरंजाम मिळाल्यानंतर तो एक गुंड ज्याने कोर्टामध्ये साक्षीविरुद्ध साक्ष दिली होती आणि त्यानंतर दामिनीचा नंबर लागलेला असतो आणि तो पण महिपन काही पण बोलतो की दामिनीला किडनॅप केलं आणि तिला मारलं पाहिजे. तो ठरवतो की दामिनी ह्या टायमाला घरातनं बाहेर पडते आणि तेव्हा त्याचे गुंड आणि महिपन दामिनीच्या घराच्या बाहेर दबा धरून बसलेले असतात आणि दामिनी वकील त्या टायमाला घराच्या बाहेर पडते आणि त्या टायमाला महिपन तिला बघतो. त्या टायमाला महिपनची माणसं दामिनीला किडनॅप करायला बघतात, पण त्या टायमाला दामिनीला कळतं की आपल्याला किडनॅप करणार आहे. त्यानंतर दामिनीला किडनॅप केल्यानंतर महिपन तिला बोलतो की दामिनी वकील, तुम्ही माझी केस सोडलात पण मी आता तुम्हाला सोडणार नाही. दामिनी वकील बोलते की तू मला संपवू शकशील आणि तुझी काय इमेज आहे ती मला माहिती आहे आणि खूप सगळ्यांना माहिती आहे. दामिनी सांगायला लागते की माझ्याबरोबर 2 पोलीस आहे आणि तू जर मला मारलं असेल त्यांना पुरावे मिळतील. दामिनी वकील बोलते की माझे पर्सनल बॉडीगार्ड पण आहेत, त्यांना बोलवलं, तुझं काय ते बघ. मी पण बोलायला लागतो की आता तुझा नंबर लागला, काय झालं तरी पण तुला मी सोडणार नाही आता चल. तेव्हा मी पण बोलतो की कुठे तू गायब झाली तू कोणालाच समजणार नाही. ते दामिनी वकील महिपनला सांगायला लागते की उद्या जर माझ्या जीवाला काय झालं आणि माझी बॉडी मिळाली तर तुलाच पकडलं जाईल आणि तुझ्या मुलीला त्यानंतर कोण वाचवेल. महिपन बोलते की मी तुला काय घाबरत नाही, तुला काय करायचं ते कर आणि ती सरळ महिपनला चॅलेंज करायला लागते. त्याच टायमाला महिपन दामिनीला वकिलाला पकडायला जातो. त्या टायमाला दामिनीचे बॉडीगार्ड येतात आणि महिपनला पकडतात आणि त्यातला एक बॉडीगार्ड महिपनच्या डोक्यावर काठी मारतो आणि त्याच टायमाला महिपन बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडल्यावर महिपन बोलतो की मी तुला आता सोडणार नाही. तर महिपन बेशुद्ध पडतो आणि दामिनी वकील बोलते की याला गोल्डमध्ये टाका आणि दिलंच तिथे त्याला बांधा. दामिनी वकील त्याच्या बॉडीगार्डना सांगते की त्याचा फोन बिन काढा आणि तिथेच त्याला चांगलाच दाबून ठेवा आणि तो तिकडनं पळायला पाहिजे. त्यानंतर इथे महिपन पुढे जाऊन महिपन शुद्धीवर येतो आणि तो तिकडे हलायला बघतो, पण तो तिकडनं निघू शकत नाही आणि तो दामिनी वकीलला शिवाय देत असतो. बोलत असतो की दामिनी वकील मी तुला सोडणार नाही आणि महिपन बोलत असतो की मी तुझा ह्याच्यानंतर मुलगा नाही पडला ना मी तुला बघ आणि तो स्वतःला सोडायचा प्रयत्न करत असतो पण तो